जायकवाडी धरणाविषयीची 5 ऑगस्टची सायंकाळची ताजी अपडेट समोर आलेली आहे। ताज्या अपडेटनुसार जायकवाडी धरण जे एकूण किती टक्के भरलेलं आहे, जायकवाडीच्या धरणामध्ये सध्या पाण्याची आवक कशा पद्धतीने सुरू आहे आणि ह्याचबरोबर जायकवाडीच्या धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये 18 दरवाजामार्फत पाण्याचा विसर्ग किती क्युसेसने सुरू आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण यापुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया। तर नमस्कार मंडळी, 5 ऑगस्टची सायंकाळची महत्त्वाची आकडेवारी जी आहे ती समोर आलेली आहे। या महत्त्वाच्या आकडेवारीनुसार नगर नाशिक जिल्ह्यामध्ये पडलेला मुसळधार स्वरूपाचा पाऊस याचबरोबर त्या ठिकाणचे सर्व छोटे मोठे धरण भरल्यामुळे त्या धरणातून पाण्याचा विसर्ग जो आहे तो जायकवाडीच्या धरणामध्ये सध्या सुरू असल्याचं या आकडेवारीमध्ये सांगण्यात आलेलं आहे। जवळपास 33,000 क्युसेसने जायकवाडीच्या धरणामध्ये सध्या पाण्याची आवक जी आहे ती सुरू आहे। याचबरोबर आता जायकवाडीचं जी धरण आहे ते 93.49% इतकं भरलेलं आहे। त्यामुळे आता जायकवाडीच्या धरणातून पाण्याचा विसर्ग देखील कालपासून सुरू केलेला आहे। आज ह्या विसर्गामध्ये खूप मोठी वाढ झाली आहे आणि जवळपास 18 दरवाजामार्फत 1 फुटाने सर्व दरवाजे उघडण्यात आले असून या दरवाजातून आता 28,000 क्युसेसने पाण्याचा विसर्ग जो आहे तो सध्या सुरू आहे। याचबरोबर जायकवाडीतून उजव्या कालव्यामध्ये 1000 क्युसेस तर डाव्या कालव्यामार्फत 700 क्युसेसने देखील पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे। जायकवाडी धरणामध्ये सध्या पाण्याची येणारी आवक खूप मोठ्या प्रमाणावर वाढली आहे, कारण जर पाहिलं तर दुपारच्या वेळेस ह्या पाण्याची आवक जी होती ती 26,000वर होती, तीच आवक आता सध्या 33,000पर्यंत गेलेली आहे। त्यामुळे जायकवाडीच्या धरणातून आता जो गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे या विसर्गामध्ये देखील आता वाढ केली जाणार आहे। जे दरवाजे 1 फुटाने उघडण्यात आलेले होते आता तेच दरवाजे जवळपास 1.5 ते 2 फुटापर्यंत वर घेण्यात आलेले आहेत आणि आणखी ह्या धरणातून पाण्याचा विसर्ग जो आहे तो केला जाणार आहे। 28,000 सध्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि पाण्याची आवक मध्ये वाढ झाली तर पाण्याच्या विसर्गामध्ये देखील वाढ करण्यात येणार असल्याचं त्या ठिकाणच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे गोदाकाठच्या गावातील नागरिकांना दक्षतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। गतवर्षी ज्या पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली होती ती परिस्थिती पुन्हा एकदा उद्भवू नये यासाठी काळजी देखील घेतली जात आहे। त्यामुळे जायकवाडीचं धरण जे आहे ते 93.49% इतकंच भरलेलं आहे, परंतु तात्काळ निर्णय घेऊन जायकवाडीच्या धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये तात्काळ पाण्याचा विसर्ग जो आहे तो केला आहे। कारण गत वर्षी आपण पाहिलेला आहे कशा पद्धतीने पूर परिस्थिती निर्माण झाली होती। याचा सर्वात मोठा फटका जो आहे तो गोदाकाठावरील गावांना बसला होता, शेती पिकांना देखील याचा खूप मोठा फटका बसला होता। त्यामुळे आता मराठवाड्यामध्ये पावसाने सध्या विश्रांती घेतलेली असली तरी मराठवाड्यामध्ये जर पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आणि जर पडणारा पाऊस याचबरोबर जायकवाडीच्या धरणामध्ये येणारी पाण्याची आवक यामध्ये जर वाढ झाली तर पूर परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी देखील दक्षता घेतली जात आहे। त्या अनुषंगानेच आता जायकवाडीच्या धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा जो विसर्ग आहे तो सध्या सुरू केला असल्याचं सांगितलं जात आहे। जायकवाडी धरणाविषयीची अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल, तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल, आमच्या पेजला जर फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।